सुरू करूया आपण प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आजच्या आपल्या रेग्युलर क्लासमध्ये, परंतु आपला रेग्युलर विषय नसणार आहे आज. श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक आज आपण नाही घेणार. तर आम्ही विचार केला की उद्या अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाचा जर आज आपण क्लास ठेवला, कारण आज उद्या आपल्याला शुक्रवारची आपली क्लासला सुट्टी असती, आणि जर आपण तो क्लास आज जर घेतला तर नक्कीच आपण त्या चेतनेने, त्या भावनेने उद्या अक्षय तृतीयाचा फेस्टिवल साजरा करू शकतो. आणि एक आध्यात्मिक पण एक धार्मिक, एक भौतिक, सगळ्याच दृष्टिकोनातून उद्याच्या दिवसाचं जर महत्व आपण आज जाणून घेऊ शकलो तर त्याचा फायदा आपल्याला उद्या होऊ शकतो. म्हणून विचार केला की आजच आपण, म्हणजे कसं एखाद्या परीक्षा असेल आपली तर त्याची तयारी आपण अभ्यास म्हणून अगोदर करतो, तसं अक्षय तृतीयाचा मूड काय आहे आणि काय आपण शिकू शकतो या दिवशी आणि काय घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये, हे जर आपण आधी जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला उद्याच्या त्या पूर्ण दिवसामध्ये आपली तशी चेतना राहू शकते. तर मैत्रिणींनो, आपण पाडव्याला हे बघितलं होतं, पाडव्याचा एक क्लास घेतला होता. पाडव्याच्या वेळेस त्यावेळेस आपण म्हटलं होतं की आता हा वसंत ऋतू सुरू झालाय, की वसंत ऋतू निसर्गाने नवीन सौंदर्य लिहिलेलं असतं. तिथून पुढे वसंत ऋतूमध्ये वेगवेगळी फुलं, फळं सगळी बहरतात. आणि आता हा आजचा म्हणजे उद्याचा जो दिवस आहे अक्षय तृतीयाचा, तर तो असं म्हटलं जातं की वैशाख शुक्ल शुक्ल तृतीया, म्हणजे तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस आहे. तर हा अक्षय तृतीयाचा दिवस सगळ्याच म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्याच ह्याच्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण असा दिवस आहे हा उद्याचा. आणि याच्यामध्ये काय आहे की सगळ्या ह्या अक्षय तृतीयाचं जे वर्णन आहे, तर ते सगळ्या शास्त्रांमध्ये केलेलं आहे. वेद असतील, वेद पुराण, विष्णू पुराण आहे, महापुराण आहे, भविष्य पुराण आहे, त्रैत त्रैव्रत पुराण आहे. म्हणजे सगळ्या पुराणांमध्ये या अक्षय तृतीयेचं वर्णन केलेलं आहे. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी इतक्या घटना घडलेल्या आहेत आणि इतक्या काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यातून पण आपल्या जीवनामध्ये पण काही काही गोष्टी कशा शिकण्यायोग्य आहेत, आपण त्याच्यातून काय शिकू शकतो, ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या दिवशी जवळपास 25 ते 26 घटना घडलेल्या आहेत अक्षय तृतीयाच्या दिवशी. म्हणजे विचार करा हा दिवस किती महत्वपूर्ण असेल आणि किती काय काय, आणि प्रत्येक गोष्टीचं वर्णन शास्त्रांमध्ये आलेलं आहे. म्हणजे असं नाहीये की ही कुठली तरी एखादी गोष्टीसारखी कथा रंगवली आणि ती गोष्ट आपण सांगत आहोत. तर या सगळ्या शास्त्रांमध्ये मी जी नावं घेतली तर त्या प्रत्येक ठिकाणी काय आलेलं आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे. तर हा आता अक्षय तृतीया म्हणजे याचा अक्षय या शब्दाचा अर्थ काय आहे? अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, ते म्हणजे अक्षय. आता ह्या अक्षय मधला जर काढून घेतला तर खाली काय राहतो? खाली क्षय. क्षय म्हणजे काय होतं? नाश होणार. त्या गोष्टींचा नाश होणार. म्हणून आपण म्हणतो की या अक्षय तृतीयाच्या दिवशी जी काही गोष्ट आपण करतो, ज्या गोष्टी करतो त्या काय असतात? शाश्वत असतात. त्याचा क्षय होत नाही. म्हणून त्याला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. ही तिथी जी आहे ती अक्षय तृतीया. आणि दुसरी म्हणजे काय आहे की ही जी आहे, या दिवशी काय काय केलं जातं? आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला एक पित्रदान, पितरांना जेवण दिलं जातं, प्रसाद दिला जातो. पित्र आपण म्हणतो आपल्या ह्याच्यात की पित्र जेवायला घातले, त्यांना जेवायला, आपल्या पितरांप्रती एक कृतज्ञता म्हणून. दुसरं म्हणजे आपण या दिवशी अजून एक काय करतो, आपल्या सगळ्यांशी एकदम आवडता निगडीत आहे तो विषय. आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी काय खरेदी करतो अजून? अक्षय तृतीया कोणाला आठवत असेल, कोणाला लक्षात येत असेल, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता की अक्षय तृतीयाला आपण अजून एक काय खरेदी करतो. तो एक आपल्या महिलांशी एकदम जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा झाला धार्मिक दृष्टिकोनातून विचार केला. आपल्या पितरांना आपण पिंडदान जे काय असेल ते.
पवित्र लीला माताजींनी बरोबर टाकलंय सगळ्यांनी. थँक नम्रता माताजी. सोनं म्हणजे सोनं आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. तर या दिवशी आपण तनुजा माताजी, तर आपण या दिवशी सोनं काय करतो? खरेदी करतो. आणि का करतो ते सोनं खरेदी करतो? तर ते आपल्याला असं वाटतं, की ते शाश्वत म्हणजे ते त्याचा क्षय होणार नाही. म्हणून आपण काही का होईना या दिवशी सोनं खरेदी करतो. तर हा स्वर्ण दिवस म्हणून पण स्वर्ण दिन म्हणून सुद्धा या दिवसाला बघितलं जातं. तर का बघितलं जातं? तर या दिवशी कुबेरजींना आपण ते पुढे बघणार आहोत. हा कुबेरजींसाठी हा कुबेरजींना लक्ष्मीनी या दिवशी काय दिलेलं आहे? सगळं दान लक्ष्मी दान म्हणजे आपण सगळं सोनं दान केलेलं आहे लक्ष्मीने. म्हणून हा दिवस स्वर्ण दिन म्हणून ओळखला जातो आणि त्याचं कारण आहे, की त्या दिवशी म्हणून आपण सोनं खरेदी करतो. काही का होईना आपण म्हणतो, की त्याचा अक्षय होऊ नये. दुसरं म्हणजे या दिवशी अन्नदान केलं जातं. अन्नदान कशासाठी केलं जातं? तर आपल्या आध्यात्मिक जो जीवन आहे, जी आपली भक्ती आहे, ती वाढावी याच्यासाठी अन्नदान केलं जातं. तर्पण केलं जातं. म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पिंडदान जे काही असेल ते. प्रसाद, प्रसाद डिस्ट्रिब्यूट केला जातो. कीर्तन, भजन केलं जातं. आणि पवित्र नद्यांमध्ये या दिवसाचं इतकं महत्व आहे, की पवित्र नद्यांमध्ये हे स्नान केलं जातं. एकच मिनिट हां. पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं. तर आता आपल्याला प्रश्न पडेल, पवित्र नद्या आता नदी तर पाहायला पण नाही राहिलेली. कधी कुठे गावाला गेलो तरच आपल्याला नदी पाहायला मिळते आणि त्या नदीमध्ये पण पाणी आहे की नाही याची गॅरंटी नसते. पहिले 12 महिने नद्यांना पाणी असायचं, इतका पाऊस वगैरे असायचा. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं. पण जर आपल्याला ती संधी नसेल, तर आपल्या बाथरूममध्ये सुद्धा आपण स्नान करताना त्या पवित्र नद्यांचं स्मरण करू शकतो. आणि त्या नद्यांचं स्मरण करून जेव्हा आपण ते स्नान करतो, तेव्हा ॲक्चुअली आपल्याला त्या नद्यांमध्ये स्नान केलेलं पुण्य लाभतं. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट या दिवशी केली जाते, गोमातेला घास अर्पण केला जातो. आपण कुठलंही काही बनवलं की आधी गोमातेला दिलं जातं. गाईच्या वासराला असेल, गोमातेला असेल, तर तो घास गोमातेला दिला जातो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी या दिवशी केल्या जातात. आणि दुसरं म्हणजे ह्याला किती महत्त्व आहे, कारण या गोष्टींना महत्त्व का आहे, तर अशी एक हे आहे की अक्षय म्हणजे या गोष्टींचा कधीच क्षय होणार नाही. म्हणून ह्या गोष्टींना त्या दिवशी इतकं प्राधान्य दिलं जातं आणि त्या गोष्टी ते मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने केल्या जातात. तर असं हे अक्षय तृतीयाचा आपण दिवस बघितला. याच्यामध्ये काय-काय करतात सर्वसाधारण. परंतु या दिवशी काय-काय घटना घडलेल्या आहेत, त्याच्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी मगाशी म्हटलं ना, की पाडव्याला आपण एक वसंत ऋतूचं सुरुवात होते. आपण म्हणतो नवीन वर्ष सुरू झालं. तसं हा दिवस जो आहे अक्षय तृतीयाचा, तो वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू याचा संधी काळ आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो, की तिन्ही सांजची वेळ झाली. तिन्ही सांजची वेळ झाल्यानंतर म्हणतो ना, की म्हणजे ती सकाळ एकदम दिवस पण नसतो आणि संध्याकाळ पण नसते. संधिकाल म्हणजे तिन्ही सांज झाली म्हटल्यानंतर म्हणजे तो पूर्ण दिवस पण नाही आणि पूर्ण रात्र पण नाही. अगदी तसंच हा वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू याच्यामधला हा अक्षय तृतीयाचा दिवस म्हणजे काय आहे? संधिकाल आहे. आणि तिथून पुढे काय सुरू होतो? ग्रीष्म ऋतू सुरू होतो. म्हणजे गरमाई ही वाढते, गरमी वाढते वातावरणामधली. हा झाला. तुम्ही शक्य होईल तेवढे नोट डाउन करा, की आजच्या दिवशी काय-काय घटना घडलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ध गंगा माता जी आहे, ती या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी धरतीवर प्रकट झालेली आहे. म्हणजे तिचा टच धरती मातेवर झालेला आहे. धरती मातेला झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ती स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, की कशा पद्धतीने ते ह्यांना भगीरथ राजाने कशा पद्धतीने ती गंगेला खाली स्वर्गातून पृथ्वी तलावर आणलं होतं. म्हणजे जेव्हा वामन अवतार भगवंतांनी धारण केला आणि जेव्हा वामन अवतारामध्ये भगवंतांनी देवांनी त्यांचं चरण कमल हं, जेव्हा ब्रह्मांडाला भेदून गेलं आणि जेव्हा ते ब्रह्मांडाला त्यांनी भेद केला, तेव्हा कारणोदकशाही सागर आणि विरजा नदी याचे काही थेंब जमिनीवर पडले. त्यालाच आपण चरणामृत म्हणतो. आणि जेव्हा हे गंगा नदी जेव्हा ह्याच्या पृथ्वी तलावर आणायची होती, तेव्हा सगर पुत्र जे आहेत त्यांना पण काय झालं, यश मिळालं नाही. मग त्यांचा पुत्र अंशुमान, अंशुमानचा दिलीप, दिलीपचा असफल आणि नंतर भगीरथ.
तर भगीरथ राजाला ते यश आलं. म्हणजे विचार करा, किती पिढ्यांपासून ते प्रयत्न करत होते गंगा नदीला खाली आणण्याचं. कारण त्यांना त्यांच्या पूर्वजांचा उद्धार करायचा होता. पण कोणालाच यश मिळालं नाही आणि ते यश मिळालं भगीरथ राजाला. आणि जेव्हा भगीरथनी हे केलं, भगीरथ राजाने जेव्हा गंगा मातेला विनंती केली आणि जेव्हा गंगा माता तयार झाली, तेव्हा गंगा मातांनी 2 अटी घातल्या. की पहिली गोष्ट म्हणजे माझा प्रवाह इतका इतका आहे, की तो प्रवाह कसा कोण रोखू शकतो? पृथ्वी तलावर तो म्हणजे तो हे होऊ शकत नाही, कंट्रोल होऊ शकत नाही. आणि दुसरी गंगा माता म्हणते, की मी जेव्हा पृथ्वी तलावर येईल, तेव्हा सगळे पापी लोक माझ्यामध्ये स्नान करतील. त्यामुळे माझ्यावरचा भार वाढेल हा पापाचा. तर या 2 गोष्टींची काय मला हे मिळेल, असं ते विचारतात. पण तेव्हा भगीरथ राजा त्यांना सांगतात, की तुम्हाला शिवजींची, मग ते परत शिवजींची तपश्चर्या करतात. आता शिवजी आशुतोष आहेत, शिवजी पटकन प्रसन्न होतात आणि मग शिवजी गंगा मातेला तिथे स्वतःच्या जटांमध्ये स्थान देतात. परंतु दुसरी अट जी असती, मग भगीरथ राजा म्हणतात, की जे प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत, तर ते तुझ्यामध्ये स्नान करतील आणि ज्यामुळे ते तुझे ते पाप स्वतः म्हणजे ते शुद्ध करतील तुला. म्हणजे विचार करा, की जी गंगा माता सर्व पातक आपले नष्ट करती, त्या गंगा मातेला सुद्धा भगवंतांचे विशुद्ध भक्त शुद्ध करतात. म्हणजे ही भगवंतांच्या भक्तांची काय महिमा असू शकते, हे आपण ह्याच्यावरून बघू शकतो. आणि जेव्हा ते ह्याच्यामध्ये आले, मध्ये जेव्हा गंगा माता जेव्हा शिवजींच्या जटांमध्ये आली, तेव्हा तिला गंगा मातेला जरा थोडासा हे झाला, की शिवजींची चेष्टा करावीशी वाटली. तिला म्हणजे गंगा मातेला असं वाटलं, की माझा फ्लो इतका आहे, की मी शिवजींना सुद्धा हे घेऊन जाईल, वाहून घेऊन जाईल. इतका फ्लो आहे. म्हणजे गंगाला थोडं कुठेतरी असं वाटतं, की माझी शिवजींपेक्षाही माझी ताकद जास्त आहे. आणि जेव्हा हे शिवजींच्या लक्षात येतं, शिवजींच्या ॲक्चुअली जटा अशा सगळ्या मोकळ्या असतात आणि गंगा मातेचा हा विचार त्यांच्या लक्षात येतो. तसं शिवजी काय करतात, त्यांच्या पूर्ण जटा ज्या आहेत ना, त्या वरती बांधतात आणि जसं वरती बांधलं ना, पूर्ण गंगा जी आहे ना, त्या जटांमध्ये अडकली जाते आणि हिला कुठेच जागा मिळत नाही बाहेर पडण्यासाठी. आतली आत गंगा गोल, 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 गोल फिरते. परंतु तिला बाहेर पडायला संधीच मिळत नाही. आणि मग गंगा मातेच्या लक्षात येतं, की आपण काय विचार केला होता आणि मग गंगा माता शिवजींना प्रार्थना करते आणि क्षमा मागती, की माझ्याकडून चूक झालेली आहे आणि मला तुम्ही हे करा, माफ करा. प्रार्थना करतील. मग नंतर शिवजी काय करतात, तिला स्थान देतात आणि त्याच्यातून आपण बघतो, की त्याच्या जटांमधून काही जी गंगा नदी बाहेर पडती त्याच्याच विविध म्हणजे गंगा नदीच्याच शाखा आहेत त्या अलकनंदा, भागीरथी किंवा गंगा मातेला आपण ही वेगवेगळी नावं आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने ही गंगा तिथून मग बाहेर पडली आणि मग बाहेर पडल्यानंतर हळूहळू मग आपण बघतो, की ती हिमालयातून मग पृथ्वी तलावर कसा तिचा उगम हिमालयामध्ये तिचा उगम झाला. तर हे आपण बघू शकतो, की हा अक्षय तृतीयाचा हा दिवस आहे. हा अक्षय तृतीयाचा हा दिवस आहे, की या दिवशी गंगा माता ही पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली. तर मग हीच गंगा आपण बघतो, की प्रयाग मध्ये ऋषिकेश, बद्रीनाथ, प्रयाग या ठिकाणी इथून ती वाहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी अजून एक काय लीला घडलेली आहे, की सगळ्यांना माहिती आहे. एकच या दिवशी कृष्ण आणि हे सुदामा यांची स्टोरी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. तर हे कृष्ण आणि सुदामा, हे सुदामा जे घर होतं, जे गाव होतं ते पोरबंदर मध्ये होतं आणि याच दिवशी श्रीकृष्ण सुदामाची भेट झालेली आहे. तर ही स्टोरी इतकी सुंदर आहे, ही कथा आणि याचं इतकं सुंदर वर्णन येतं, की जसं सुदामा जे आहेत सगळ्यांना माहित आहे किती किती गरीब होते. म्हणजे ते ब्राह्मण होते. ऍक्च्युली ब्राह्मणाचा धर्म जो आहे तो भिक्षा मागणे आहे. तर आणि समाजाचं पण ते कर्तव्य आहे, की ब्राह्मणाचं पालन पोषण करणे. परंतु हे सुदामा इतके आश्रित होते भगवंतांवर, की ते भिक्षा सुद्धा घेत नव्हते कोणाची. म्हणजे इतके भगवंताचे शुद्ध भक्त आणि इतके भगवंतांवर पूर्ण आश्रित आणि त्यांना कुटुंब होतं, पत्नी होती, मुलं होते आणि त्यामुळे काय झालं, की त्यांची परिस्थिती इतकी खालावलेली असते. अक्षरशः त्यांच्या घरामध्ये एक टाइमाचं वेळचं जेवण घ्यायलाही त्यांच्याकडे काही नसतं. आणि ही इतकी परिस्थिती खालावते, की ती सुदामाची पत्नी, त्यांचं नाव असतं सुशीला. हं. तर ही सुदामाची अशी बिना अन्न न खाण्याने उपासमार होऊन सुदामाची इतकी परिस्थिती वाईट होते,
की पूर्ण हाडकं सुदामाचे दिसायला लागतात. इतक्या तब्येतीवर परिणाम होतो, मुलांवर पण परिणाम होतो आणि ते सुशीलाला पाहवत नाही. तर एक दिवस ती विनंती करते, की तुमचे मित्र हं, श्रीकृष्ण एवढे द्वारकाधीश आहेत. ती विनंती करते, की तुम्ही त्यांच्याकडे जा आणि काहीतरी मागा. माझ्यासाठी नाही, पण आपल्या मुलांसाठी, तुमच्या स्वतःसाठी आणि ती विनवणी करते त्यांना. आणि शेवटी सुदामाची इच्छा नसते स्वतःची जाण्याची, परंतु पत्नीच्या आग्रहाखातर म्हणजे पत्नीचा पण ती पत्नी धर्म निभावत असते. असं काही नाही, की तिला स्वतःला काही गोष्टी हव्या असतात. तिला वाटत असतं, की आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची जी काही हाल होत आहेत, तिलाही ते पाहवत नसतं. तर याच्यातून आपण एक शिकू शकतो, की ही जी पत्नी आहे, सुदामाचं सुद्धा त्या पत्नीवर किती प्रेम असतं. तर सुदामा विचार करतो, की आपली जी काही दरिद्री आहे, ती आपल्याला आपल्या कर्मानुसार प्राप्त झालेली आहे. परंतु माझी पत्नी ही किती चांगली आहे. म्हणजे एक प्रकारे आपण बघू शकतो, की शास्त्रानुसार एक चांगली पत्नी मिळणं आणि ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. चांगली पत्नी म्हणजे काय, की पत्नी जे म्हणतो नाव, की धर्माच्या मार्गावरती पतीला चालायला शिकवते आणि अशामध्ये एखादी पत्नी हं, ती भगवंतांची भक्त असेल, प्रभू रामचंद्रांची असेल, भगवान श्रीकृष्णांची भक्ती असेल, तर तिचा किती गुणगौरव होऊ शकतो. म्हणजे अशा पत्नीमध्ये इतकी शक्ती असते, की ती तिच्या 21 पिढ्यांचा सुद्धा उद्धार करू शकते. म्हणजे एवढी शक्ती त्या पत्नीमध्ये असते. जर एखादा पुरुष जर भाग्यवान असेल, तर खरोखर त्याला अशी काय म्हणू शकतो, भगवंतांची प्रामाणिक असणारी भक्त पत्नी म्हणून लाभते. तर आपल्या देशामध्ये आपण बघतो, की म्हणजे मुलींना चांगला पती मिळण्यासाठी वेगवेगळे व्रत, वैकल्य आपण घेतो किंवा आहेत आपल्याकडे. तर आपण उपवास करतो, बिना मिठाचं खायचं, हे खायचं, निर्जल करायचं. तर त्या कितीतरी व्रत आहेत, की जे चांगला पती मिळावा म्हणून मुलींना हे तपश्चर्या आहेत. परंतु पुरुषांना काहीच नाही येत. सगळे जे काही आहे, की त्यांना आहे, की आम्हाला चांगला पती मिळू दे. पण पुरुषाला असं काहीच नाही, की कुठेतरी मला चांगली पत्नी मिळू दे म्हणून हे व्रत करण्यासाठी. तर याला कारण हे आहे, की आपली भारतभूमी इतकी पवित्र आहे आणि इतकी आध्यात्मिक आहे, तर कुठलंही पात्र घ्या, ते पवित्रच आहे. म्हणजे आतापर्यंत तरी होतं, आता कलियुगाच्या प्रभावाने काही गोष्टी पहिल्यासारख्या राहिल्या नसतील. परंतु भारत देशामध्ये ज्या काही मुली पूर्वीचा काळ जो होता, तर त्या पवित्रच असायच्या. त्यामुळे कुठलंही पात्र म्हणतात असं ग्रह घेतलं, तरी ते पात्र पवित्र होतं. म्हणून आपण बघतो, की आपल्या देशामध्ये स्त्रियांना वेगवेगळी व्रतवैकल्ये दिलेली आहेत आणि त्यांना ती एक संधी मिळते. पण जर एखाद्या पुरुषाला मात्र तसलं कुठलंच व्रतवैकल्य नाही. जर एखाद्या स्त्रीच्या भाग्यात, जर एखाद्या नशिबात जर असा काय म्हणतात ना, व्यसनी पती जर प्राप्त झाला, तर ते किती म्हणजे असं आपण म्हणतो, की ते किती दुर्दैव असेल. तर याच्यातून बघतो, की चांगली पत्नी मिळणं एखाद्या पुरुषासाठी ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर तसं ही सुदामाची पत्नी होती आणि जेव्हा ते काय करतात, की ती स्टोरीत आपण जास्त डिटेल जाणार नाही. जेव्हा ते काही पोहे घेतात, काहीतरी भेट द्यायची म्हणून आणि जेव्हा ते द्वारकेला निघतात, तर ते चालत जातात आणि रस्त्यामध्ये त्यांच्या पायामध्ये भरपूर काटे, दगडं टोचलेले असतात. एवढ्या दिवसांचा ते प्रवास करत असतात. तर खूप छान वर्णन कवी नारायण कवी म्हणून आहेत. खूप छान वर्णन करतात, की "ओ नाम सुदामो मित्र प्रभू, धीमे डागाले जयछे, द्वारिका ना पंथे प्रभू, नगरी ना पंथे, पथिका चले ओ जाये." म्हणजे काय, की त्यांचं नाव सुदामा आणि ते प्रभू म्हणजे त्यांच्या मित्रांना भेटायला चाललेत आणि ते इतके धीम्या गतीने चाललेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक काठी आहे. आणि म्हणजे चालण्याची पण शक्ती नाहीये त्यांच्याकडे आणि त्या काठीच्या आधाराने ते कुठे चाललेले आहेत? द्वारकेला चाललेले आहेत. आणि जेव्हा ते तिथे पोहोचतात, तेव्हा ते द्वारपाल त्यांना विचारतो, की "तुम्हाला कोणाला भेटायचंय?" तर तो द्वारपाल आतमध्ये सोडत नसतात कोणी द्वारपाल आणि द्वारपाल सोडत नाहीत तर ते म्हणतात, की "तुम्ही सांगा की तुमचा मित्र आलेला आहे गुरुकुलमधला सुदामा. माझं नाव सांगा म्हणजे ते येतील मला भगवंत भेटायला." पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कारण सगळ्यांना वाटत असतं, की काय अ, हा असला कसला भगवंतांचा मित्र की जो असा पूर्ण दरिद्री दिसतोय, भिकाऱ्यासारखा आलेला आहे आणि कुणीच द्वारपाल विश्वास ठेवत नसतात. एका द्वारपालाला थोडी दया येते आणि तो भगवंतांना जाऊन सांगतो, की म्हणतो, की "असा एक तुमचा एक मित्र आलेला आहे." आणि मग भगवंत विचारतात, की "तो कोण आहे?" तेव्हा ते नारायण कवी खूप सुंदर त्याचं वर्णन करतात. "शीश पगान जगानन पे कहाँ से आई, बसे ही की गामा, धोती पटीसी लटीसी, बस दुपटी अरुपाय उपानही की शामा." म्हणजे "शीश पगान जगातन पे कहाँ से आई." म्हणजे आपण कुठलीही पगडी, पगडी म्हणतात. पगान म्हणजे पगडी, की कुठल्याही व्यक्तीला
त्या पगडीवरून ओळखलं जातं. पूर्वीच्या काळात पगडी असायची. आता सुद्धा आपण बघू शकतो, की राजस्थान, गुजराती पगडी, राजस्थानी पगडी, हे वेगवेगळ्या पगड्या बघतो. महाराष्ट्रीयन फेटा याच्यावरून आपण अंदाज काढतो, की हे कुठल्या ह्याच्यातले, हे राजस्थान मधले दिसतायत, हे गुजरात मधले दिसतायत. तर तो द्वारपाल सांगतो, की त्याच्या डोक्यावर कुठलीच पगडी नाहीये, की त्या पगडीवरून मी त्यांना ओळखू शकेल. आणि एकदम ते म्हणतात, की अशी धोती इतकी त्यांची फाटलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी अशी छेद-छेद आहे आणि त्यांना चालायला पण येत नाहीये. असं तो वर्णन तो द्वारपाल करतो. म्हणजे नारायण कवी म्हणून एक भगवंतांचे भक्त आहेत, ते खूप सुंदर वर्णन याच्यातून करतात. आणि मग भगवंत विचारतात, की "पूछ दीन दयाल को नाम, नाम बतायो अपना नाम सुदामा." मग ते म्हणतात, की तुम्ही नाव विचारा त्याला काय आहे? आणि मग ते सांगतात, की नाव सुदामा आहे त्यांचं. आणि जसं सुदामा हे नाव ऐकलं जातं, तर भगवंत त्यांच्या महालामध्ये त्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेले असतात आणि द्वारकाधीश जे, की ते असे उडी मारतात जोरात त्या सिंहासनावरून, जोरात आणि उडी मारून होतात. खूप सुंदर ते नारायण कवी म्हणतात, की "सुनकर ही दौड़े चले आए मोहन, सुनकर ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन." म्हणजे ते भगवंत सुदामाचं नाव ऐकून इतके जोरात पळत येतात आणि जाऊन तिथे सुदामाला काय करतात, आलिंगन देतात प्रेमाने. आणि सुदामाला स्वतःच्या हाताला धरून ते त्या महालामध्ये घेऊन जातात. त्यावेळेस सगळेजण अवाक झालेले असतात, भगवंताकडे पाहत असतात, की हा कोणता मित्र आहे भगवंतांचा. आणि भगवंतांची ती सुदामाची ती दशा बघून भगवंतांना खूप म्हणजे वाईट वाटतं. आणि भगवंत म्हणतात, की "तू इतके दिवस माझ्याकडे का आला नाही?" ती दशा बघून. "करुणा करके करुणा निधी रोये." ते म्हणतात, की ते इतकं क्रंदन करतात भगवंत आणि त्यांच्या राण्यांना सांगतात, की "जा लवकर, की तुम्ही मला मला स्वतःच्या हाताने सुदामाचे काय करायचे आहेत? चरण धुवायचे आहेत. मी धुणार आहे स्वतःच्या हाताने." आणि जेव्हा ती परात घेऊन आणली जाते, तोपर्यंत त्याचं ते नारायण कवी असं सुंदर वर्णन करतात, की "करुणा करके करुणा निधी रोये." म्हणजे जे करुणा सिंधू आहेत, करुणेचा सागर आहेत भगवान श्रीकृष्ण. तर ते करुणेने सुदामावरच्या प्रेमाने स्वतः क्रंदन करत आहेत. "पानी परात को हात न छुए, नैन के पद धोये." म्हणजे त्या परातीला ते स्पर्शच करत नाहीत, परंतु स्वतःच्या नेत्रामधून येणाऱ्या अश्रूंनी ते काय करतात, सुदामाचं चरण स्वच्छ धुवून टाकतात. ते चरणामृत म्हणून घेतात ते. तर हे भगवंतांचं आपण बघू शकतो, की त्यांच्या भक्तावरती असणारं हे प्रेम आहे आणि ही लीला अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेली आहे. कृष्ण सुदामा भेट ही अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेली आहे. म्हणून या दिवसाला तर हे खूप सुंदर वर्णन, खरं तर हे आपण वरवर ही स्टोरी ऐकलेली आहे. परंतु इतकं गहिवरून येतं हे, जर आपण डीपमध्ये ही कधी ऐकली ना, तर त्यात समजतं, की आपल्याला भगवंतांचं त्यांच्या भक्तांप्रती किती प्रेम आहे. आणि याच्यातून आपण शिकू शकतो, की एका तराजूमध्ये जर आपण श्रीमंती ठेवली आणि एका तराजूमध्ये जर गरिबी ठेवली, तर ते कधी इक्वल होईल का? या जगामध्ये कधीच इक्वल होऊ शकत नाही. परंतु भगवंतांवरचं जे प्रेम आहे, जर आपण भगवंतांबरोबर अशी अशी मैत्री केली, तर ते एक असं पात्र आहे, की ते सगळ्याला भेदून वरती जातं. तर भगवंतांवर जेव्हा आपण प्रेम करतो, भगवंतांना आपण सखा म्हणून स्वीकारतो, तेव्हा हे ज्या भौतिक जगतातले नियम आहेत, की आपण तो श्रीमंती आणि गरिबी कधीच एकत्र होऊ शकत नाही. परंतु भगवंतांबरोबर जर आपण मैत्री केली, तर ते असं पात्र आहे, की ते आपल्याला भरभरून देतं. म्हणून आजचा दिवस हा जो आहे, तो काय आहे? श्रीकृष्ण सुदामा यांची भेट झालेला दिवस आहे, म्हणजे अक्षय तृतीयाचा. आणि याच्यातून आपण बघू शकतो, की कुठलाही उत्सव असू दे, की त्या उत्सवाला आपण छान-छान कपडे घातले, चांगले सजलो, नटलो, छान पाची-पक्वान्न आपल्या स्वतःसाठी खायला केले म्हणजे झालं. तर तो उत्सव होत नाही. जेव्हा त्या उत्सवाच्या दिवशी कथा श्रवण करणं, खरं तर त्या उत्सवाचा तो काय आहे? तो प्राण आहे. आणि म्हणून आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे, की कुठलाही फेस्टिव्हल असू दे, त्या फेस्टिव्हलच्या दिवशी कथा श्रवण करणे ही खूप मोठी हे आहे, अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आणि भगवंतांची कृपा आपण त्याच्यातून प्राप्त करू शकतो. तिसरी जी लीला घडलेली आहे, हं, की याच्यामध्ये आपण बघूया, की ह्याच्यामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा सगळ्यांना माहीत आहे, प्रसिद्ध आहे जगन्नाथपुरीची रथयात्रा, हं, ओरिसाची. तर त्या जगन्नाथजींचे रथ जे आहेत, ते 3 रथ असतात. त्या 3 रथांमध्ये या तिघांना बसवलं जातं. तर ही जगन्नाथजींची ही रथयात्रा जी आहे ना, तर ती त्यांचे जे रथ आहेत,
तर ते अक्षय तृतीयाच्या दिवसापासून त्याचं नवनिर्मिती सुरुवात केली जाते. भगवंत हे जगन्नाथ आहेत. जसं आपल्याला एक गाडी आपण वापरली, तर आपल्याला 10 वर्षांनी आपल्याला वाटतं, की नाही अरे अजून माझ्याकडे मोठी गाडी असावी. हे जगाचे जगन्नाथ आहेत. ते त्यांची एकदा जगन्नाथपुरीमध्ये ती रथयात्रा निघाली आणि ते रथ परत वापरले जात नाहीत. तर भगवंतांना नवीन रथ तयार केले जातात. तर ते अक्षय तृतीयापासून त्याचं शुभ जे म्हणतात ना, रथ निर्मितीचं काम सुरू होतं. तर तो दिवस पण अक्षय तृतीयाचा आहे. आणि दुसरी अजून म्हणजे तुम्ही आता फक्त हा काउंट हे करत जा, की किती घटना काय-काय घडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाचा पुत्र कुशनाम म्हणून आहे. कुशाचा पुत्र कुशनाम आणि कुशनामाचा पुत्र गादी आणि ह्या गादीची कन्या होती सत्यवती. आता हा गादी जे आहे ते क्षत्रिय होते, परंतु ही कन्या सत्यवती त्यांनी दिली रुचिक ऋषींना, म्हणजे ब्राह्मणाला दिली. क्षत्रिय कन्येचा विवाह ब्राह्मणाशी झालेला, म्हणजे रुचिक ऋषींशी झाला होता. आणि जेव्हा काही काळ जातो, तेव्हा सत्यवतीला इच्छा होते, की मला पुत्र प्राप्ती व्हावी आणि म्हणून मग ती ती इच्छा प्रकट करते. मग रुचिक ऋषी काय करतात, की हे करतात, यज्ञ करतात. ते म्हणतात, की ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि मग इकडे काय होतं, की एकच कन्या असती गादीला. तर ही गादीची पत्नी म्हणजे हिची सत्यवतीची माता, तिलाही कळतं, की असा-असा यज्ञ आपले जावई करणार आहेत. तर तिलाही वाटतं, की मलाही काहीतरी असावं पुत्र. कारण तिला वाटतं, की आता एकुलती एक मुलगी होती माझी, तिचाही विवाह झालेला आहे आणि आम्हाला पुत्र नाहीये. मग ती पण येते आणि ती म्हणते, की मग आम्हाला पण पुत्रप्राप्ती व्हावी. त्याच्या यज्ञामध्ये जो काही तो महाप्रसाद मिळेल, तो मलाही हवा आहे. रुचिक ऋषी म्हणतात, "ठीक आहे." मग रुचिक ऋषी ते एक्सेप्ट करतात आणि जेव्हा तो यज्ञ करतात आणि यज्ञ केल्यानंतर त्यातला जो महाप्रसाद मिळतो, आणि तो काय करतात, ते दोघींना देतात त्यातला अर्धा-अर्धा अंश काढून आणि रुचिक ऋषी ते यज्ञ झाल्यानंतर स्नानाला निघून जातात. इकडे काय होतं, की ही जी सत्यवतीची जी माता असते, तिला थोडासा मोह होतो. तिला मोह नाही म्हणू शकत, पण तिला असं वाटतं, की तुझ्या पतीने केलेला यज्ञ आहे हा आणि तुम्ही ब्राह्मण आहात, आणि आम्ही क्षत्रिय आहोत. तर आम्हाला क्षत्रियसाठी आम्हाला एक चांगला पुत्र लागणार आहे राज्य चालवण्यासाठी आणि नक्कीच तुझ्या पतीने हा यज्ञ केला असेल तर या तुला जो काही तो महाप्रसाद दिलाय त्याच्यामध्ये जास्त शक्ती असू शकते. त्यामुळे ती विनंती करते, की तू ब्राह्मण आहेस त्यामुळे तुला ब्राह्मणाला एक साधा क्षत्रिय नसलेला पुत्र जरी ब्राह्मण कसा असतो, सौम्य असतो, तसा मला एखादा असा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तू तुझा जो काही महाप्रसाद आहे तो मला दे आणि माझा तुला घे. तर त्या काय करतात ते आईची ती इच्छा ती हो म्हणते लगेच आणि ते एक्सचेंज करतात ते. आणि नंतर काही दिवसांनी काय होतं, ती घर ग्रहण करते, ती निघून जाते. काही दिवसांनी आपली ही मजेत सत्यवती रुचिक ऋषींना हे सांगते गमतीने, की मी असं-असं केलं. आणि मग रुचिक ऋषी ते ऐकून कपाळाला हात लावतात जोरजोरात, माथा पिटतात आणि ते म्हणतात, की "काय केलंयस हे? खूप मोठा अनर्थ होणार आता." मग ती घाबरते. ती म्हणते, "काय होते?" की ते म्हणतात, की "तुझी आई जी आहे ती क्षत्रिय आहे. आणि मी असा तिला तो महाप्रसाद दिला होता, की तिच्या पोटी क्षत्रिय पुत्र जन्माला येईल आणि आपण ब्राह्मण असल्यामुळे तुझ्या पोटी ब्राह्मण पुत्र जन्माला येईल. परंतु आता हे सगळं उलटं होणार आहे म्हणे, की तिच्या पोटी ब्राह्मण जाईल आणि तुझ्या पोटी एकदम असा क्रोधित आणि असा क्षत्रिय पुत्र तुला प्राप्त होईल. आणि मग मात्र तिला ती घाबरते आणि खूप घाबरून प्रार्थना करते, विनंती करते. ते काहीतरी करा, मला माफ करा, क्षमा करा. मग ते म्हणतात, की ठीक आहे मी जास्त काही करू शकत नाही. परंतु ते म्हणतात, की एक परंपरा म्हणजे एक पिढी मी काय करू शकतो, फार तर मागे आणू शकतो. ह्याच्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही. म्हणून आपण बघतो, की इकडं गादी जे आहेत ते क्षत्रिय होते. तर त्यांना पुत्रप्राप्ती झाली कोणाची? विश्वामित्रांची. जे विश्वामित्र ब्राह्मण होते, परंतु ते जन्मले क्षत्रियाच्या पोटी आणि इकडं हे रुचिक ऋषी आणि सत्यवती हे ब्राह्मण होते. पण त्यांना पुत्र प्राप्त झाला जमदाग्नी. फक्त एक पिढ्यांचा तो एका पिढीचा त्यांनी तो उशाप दिलेला असतो. तर मग ते म्हणतात, की एका पिढी फक्त ती मागे येईल. मग जमदाग्नीच्या रूपाने लगेच ती पुत्रप्राप्ती होत नाही. पण जमदाग्नीचा पुत्र जो आहे, तो मात्र परशुराम. तर आपण बघतो, की परशुराम ॲक्चुअली क्षत्रिय आहेत, परंतु ते ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेले आहेत. तर म्हणून मग जमदाग्नीचा पुत्र हा जो आहे, तो परशुराम. आणि हा परशुराम जे आहेत, त्या परशुरामांचा जन्म हा अक्षय तृतीयेचा झालेला आहे. तर हे अक्षय तृतीयेचं ती स्टोरी खूप मोठी आहे ॲक्चुअली. वेळेअभावी आपण त्याच्या पुढे जाणार नाही. फक्त परशुराम हे या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतीर्ण झालेले आहेत आणि त्यांना शक्तावेश अवतार म्हणून समजलं जातं. ॲक्चुअली प्रत्येक भगवंत काही विशिष्ट कार्यपूर्तीसाठी एखाद्याला ती शक्ती देतात. त्याला म्हणतात शक्तावेश अवतार आणि ती पूर्ती करण्यासाठी जसं की आपण नारद मुनींना बघतो, की नारद मुनींना त्यांनी भक्तीची शक्ती दिलेली आहे. सनत कुमार चतुष कुमार आहेत. त्या चतुष कुमारांना त्यांनी
ह्याची शक्ती, ज्ञानाची शक्ती दिलेली आहे. शेष जे आहेत त्यांनी पृथ्वी धारण केलेलं आहे. त्यांना ती शक्ती दिलेली आहे त्यांनी. म्हणजे भगवंत काय करतात, की वेगवेगळी ही शक्ती शक्तावेश म्हणून एक शक्ती देतात. तसं परशुरामांना त्यांनी अशा क्षत्रियांचा संहार करण्याची शक्ती दिली होती. म्हणून ते पण कोण आहेत? ते शक्तावेश अवतार आहेत. तर असे परशुरामांचा अवतीर्ण दिवस म्हणजे तो आहे अक्षय तृतीयाचा दिवस. दुसरा म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी अजून काय झालेलं आहे, की द्रौपदीला सूर्यदेवांकडून अक्षय पात्र प्राप्त झालेलं आहे. तर ही पण खूप मोठी स्टोरी आहे. त्याच्यात पण आपण जास्त जाणार नाही, की ते अक्षय पात्र जे होतं, जोपर्यंत द्रौपदी त्यातलं काही ग्रहण करत नव्हती, तोपर्यंत ते अक्षय पात्र अगणित लोकांना ते अन्न देऊ शकत होतं. तर ते अक्षय म्हणजे काय? त्याचा कधीही क्षय होणार नाही, असं ते अक्षय पात्र. आणि ती दुर्वासा मुनींची त्याची स्टोरी तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर हे द्रौपदीला हे अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी प्राप्त झालेलं आहे. दुसरं म्हणजे देवहूती. सगळ्यांना माहिती आहे श्रीमद भागवतम मध्ये तो खूप सुंदर अध्याय आहे देवहूतीचा. तर ही देवहूतीची ही छोटी बहीण. आता ही खूप मोठी परंपरा आहे बरं का ही यांची नावं वगैरे, पण मी शॉर्ट मध्ये जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. देवहूतीचं नाव का सांगितलं तर आपल्याला ते क्लिक होईल, कारण आपण श्रीमद भागवतम नेहमी वाचन करतो. तर ही देवहूतीची छोटी बहीण असती प्रसूती. आणि ही प्रसूतीचा विवाह होतो दक्ष प्रजापतीची. आणि दक्ष प्रजापतीशी विवाह होतो, याच्यातून यांना 16 कन्या प्राप्त होतात. तर ही एक सती असती ह्याच्यातली, सगळ्यांना माहित आहे ती सती. सती म्हणजे पार्वतीचा अवतार होता. तर ती एक भागवतम मधली ती एक स्टोरी आहे, ती सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे कशा पद्धतीने जमदाग्नीने सॉरी दक्ष प्रजापतीने शिवजींचा हे केलेला आहे, अपराध केलेला आहे. तर ही एक सती. आणि अशा 16 कन्या वेगवेगळ्या ऋषी मुनींना दक्ष प्रजापतीने दिल्या. त्यातली एक सती शिवजींना दिलेली असती, दुसरीचं नाव असतं मूर्ती. आणि ह्या मूर्तीचा विवाह धर्माबरोबर होतो. आणि मग ह्या मूर्ती आणि धर्म यांच्या मिलनामधून नरनारायण अवतीर्ण झालेले आहेत. तर हे नरनारायण पण काय आहेत? हे नरनारायण पण अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतीर्ण झालेले आहेत. तर हे नरनारायणचा अवतार कशासाठी होता? तर सहस्र कवचासूर जो आहे त्यांना मारण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी नरनारायण अवतीर्ण झालेले आहेत. तर आता आपली यात्रा पण सगळ्यांची, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कोणी आपली बद्रीनाथ यात्रा चाललेली आहे बद्रीनाथला. तर हे नरनारायण ऋषी बद्रीनाथला तपश्चर्या करत आहेत आणि निरंतर ते तपश्चर्या करत आहेत. तर असं म्हणतात की आत्ताच्या काळामध्ये इतकं अघोर म्हणजे इतकं अधर्म वाढलेला आहे आणि इतकं पाप वाढलेलं आहे, तरी पण ह्या पृथ्वी तलावर अजून कसं काही व्यवस्थित चाललेलं आहे. कारण शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन आहे की जितकं अधर्माचं प्राबल्य वाढेल तितकं तितकं या जगामध्ये खूप भयानक अशी परिस्थिती होणार आहे. तर असं म्हणतात की बद्रीनाथमध्ये नरनारायण अजूनही तपश्चर्या करत आहेत आणि त्या तपश्चर्याचा प्रभाव आहे की म्हणून अजूनही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. म्हणून तिथे ते निरंतर तिथे तपश्चर्या करतायत. आणि असं शास्त्रांमध्ये वर्णन आहे की ते जेवढी म्हणजे समजा उदाहरणार्थ की 1 वर्ष झाले, ते 1 वर्षाची जी तपश्चर्या आहे, जर कोणी जाऊन त्यांना एकदाही प्रणाम करेल, दंडवत प्रणाम, तर त्या 1 वर्षाच्या तपश्चर्येचं जे काही फळ आहे, तर त्या व्यक्तीला प्राप्त होतं. आणि बद्रीनाथमध्ये उद्धवजी पण आहेत, ते पण तिथे आहेत. आणि नरनारायणची सेवा तिथे कोण करत आहेत? नारद मुनी करत आहेत बद्रीनाथचे तिथे. तर हे सगळे भक्त तिथे भगवंतांच्या सेवेमध्ये, नरनारायणांच्या सेवेमध्ये आहेत. आणि आजच्या दिवशी म्हणजे सॉरी अक्षय तृतीयाच्या दिवशी, याच दिवशी बद्रीनाथचं द्वार उघडलं जातं दर्शनासाठी. म्हणजे ऍक्च्युअली वर्षभर बद्रीनाथचं दर्शन आपल्याला सगळ्यांना माहित आहे बंद असतं. वर्षातले काही 3-4 महिने जे असतात त्याच्यामध्येच फक्त आपण दर्शन घेऊ शकतो, कारण तिथलं ऋतुमान जे आहे तिथे कम्प्लिटली बर्फ असतो. तर फक्त हे आजच्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी त्याचं दर्शन ओपन होतं. आणि एरवी वर्षभर म्हणजे हे 3-4 महिने सोडल्यास नारद मुनी सर्व देवतांना घेऊन बद्रीनाथमध्ये नारायणची विग्रह सेवा करत असतात. कारण तिथे मनुष्य कोणी जाऊ शकत नाही तिथे तपश्चर्येला. सॉरी म्हणजे भगवंतांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस ते उरलेले जे 8-9 महिने आहेत, ते नारायण हेच सगळे नारद मुनी देवी देवतांना घेऊन त्यांची विग्रह सेवा करत असतात. म्हणून हे 3-4 महिने ही आपल्याला एक संधी आहे, की आपल्याला बद्रीनाथला जाऊन त्यांचं दर्शन प्राप्त करण्याची. तर आजचा हा अक्षय तृतीयेचा तो इतका पवित्र दिवस आहे, की त्या दिवशी आपल्याला बद्रीनाथचं दर्शन ओपन होतं. दुसरं म्हणजे नाथद्वारा. नाथद्वारा म्हणजे श्रीनाथजी सगळ्यांना माहित आहे. आपल्या श्रीनाथजी म्हटलं की गुजर माताजी आठवतात सगळ्यांना,
की त्यांच्याकडे आहेत, कारण त्या तिकडल्याच आहेत त्या भागातल्या, तर त्यांच्या इथे पण श्रीनाथजींची पूजा केली जाते. तर नाथद्वाराला जे श्रीनाथजी आहेत, तर त्यांना ते जे प्रकट झालेले आहेत, त्यांना माधवेंद्र पुरी, श्रीपाद माधवेंद्र पुरी यांना ते प्राप्त झालेले आहेत आणि ती प्रकट जी लीला आहे, म्हणजे ते अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रकट झालेले होते आणि हे श्रीपाद माधवेंद्र पुरी जे आहेत, यांच्या स्वप्नामध्ये भगवंत येऊन सांगतात, की मला खूप वर्षानुवर्ष मी त्या काट्यांमध्ये, जमिनीमध्ये पडलेलो होतो आणि मला आता खूप गरमी होत आहे. त्यामुळे हा ग्रीष्म म्हणजे हा ग्रीष्म ऋतू सुरू होतो ना, मग या गरमीमुळे मला सहन होत नाही. त्यामुळे मला तू चंदन लाव आणि ते चंदन जगन्नाथपुरीला मिळतं. तर तू माझ्यासाठी ते चंदन घेऊन ये. तर ती खूप सुंदर लीला आहे आणि श्रीपाद माधवेंद्र पुरी हे या चैतन्य महाप्रभूंचे गुरु आहेत. तर आपण बघतो, की हे जे आहेत, म्हणजे त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण आहोत. गौडीय वैष्णव संप्रदाय. त्यामुळे आपल्या इस्कॉनमध्ये सुद्धा बघतो, की या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवसापासूनच चंदन यात्रा आपली सुरू होते अक्षय तृतीयापासून. भगवंतांच्या इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, की अक्षय तृतीयेपासून भगवंतांना चंदन लावलं जातं, जेणेकरून भगवंतांना ते शीतल वाटेल. आणि जेव्हा माधवेंद्र पुरींना ही आज्ञा भगवंत देतात, की माझ्यासाठी चंदन घेऊन ये, तर स्वतः माधवेंद्र पुरी म्हणजे तो काळ असा होता, की काही वाहतुकीची साधनं नव्हती किंवा काहीच नव्हतं. चालत जाऊन प्रवास करायचा. तर माधवेंद्र पुरी एक आचार्य होऊन गेलेले आहेत. पण त्यांना जेव्हा ही आज्ञा प्राप्त झाली, की त्यांनी असं नाही केलं, की कोणाला तरी ती आज्ञा दिली आणि जा तू चंदन घेऊन ये. तर ते स्वतः ते चंदन आणायला गेलेले आहेत. तर याच्यातून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये शिकू शकतो, की आपल्याला आपली जी काही सेवा प्राप्त होते, ती सेवा आपण कधी-कधी दुसऱ्यांवर थोपवतो, की जा तू कर किंवा तुम्ही करा. म्हणजे कुठेतरी आपण त्याच्यातून काय करतो, काटछाट करत असतो. तर ही आपण याच्यातून शिकू शकतो, की जेव्हा एखादी कधी-कधी त्या सेवेमध्ये संघर्ष असतात, काही त्रास असतो, नको वाटत असते आपल्याला ती सेवा करायला. पण जेव्हा ती सेवा प्राप्त होते, तेव्हा आपण ती करतो. तशी भगवंतांची जशी माधवेंद्र पुरीला ती कृपा प्राप्त झाली, तशी ती प्रामाणिकपणे केलेल्या त्या सेवेचं फळ म्हणून भगवंत आपल्याला ती कृपा प्रदान करू शकतात. तर याच्यामध्ये पण ती खूप छान लीला आहे. सगळ्यांना माहीत आहे, की माधवेंद्र पुरी, मग ते साक्षी गोपालजींची स्टोरी कशी घडली, मग जगन्नाथपुरीला गेले आणि स्वतः ते चंदन घेऊन आले. तर म्हणून आपल्या संप्रदायामध्ये हे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे हे चंदन यात्रेला. तर ते चंदन लावण्याची जी सेवा आहे ती अक्षय तृतीयापासून सुरू होते. आणि ही गोविंद कुंडामधून जे प्रकट झाले भगवंत श्रीनाथजी, तर ते पण हाच अक्षय तृतीयाचा दिवस आहे. दुसरा म्हणजे हयग्रीव अवतार भगवंतांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी घेतलेला आहे. वेदांची रक्षा करण्यासाठी हयग्रीव अवतार हा अक्षय तृतीयाच्या दिवशी झालेला आहे. आणि अजून एक सत्ययुग, त्रेतायुग आपण म्हणतो ना नेहमी, की कुठल्या हे 4 युग आहेत. कुठल्या ना कुठल्या युगाची कुठून ना कुठून कधीतरी सुरुवात झाली असेल आणि मग ती शृंखला असेल. तर सत्ययुग, त्रेतायुग हे जे ह्याचा जो प्रारंभ आहे, सत्ययुगाचा प्रारंभ हा कशापासून होतो? अक्षय तृतीयाचा पहिला दिवस जो आहे तिथून तो सुरुवात होतो. मग त्रेतायुगाचा पण तोच आहे आणि अशा पद्धतीने ते चक्र निरंतर चालू राहतं. याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी द्रौपदीचं जे वस्त्रहरण झालेलं आहे, आणि तो आजचाच दिवस आहे अक्षय तृतीयाचा, की ज्या दिवशी भगवंतांनी तिच्या रक्षणार्थ वस्त्राचं एक वस्त्र प्रदान केलं तिला. तर तो दिवस पण अक्षय तृतीयाचा आहे. दुसरं म्हणजे महाप्रभू श्री वल्लभाचार्य जे आहेत, त्यांनी गिरिराज गोवर्धनच्या वरती एका मंदिराची स्थापना केलेली आहे, श्रीजी बाबा म्हणून. तर तो दिवस जो आहे, म्हणजे त्यांची सेवा त्यांनी सुरू केली. तर ती अक्षय तृतीयापासून सेवा सुरू झालेली आहे. तर ती आजतागायत ती सेवा अखंडरित्या सुरू आहे. विचार करा तुम्ही, कधी आपण वृंदावनला गेलो, गोवर्धन परिक्रमा जी करतो, त्या आचार्यांनी म्हणजे ह्या सुरू केलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या सेवा आहेत. त्याच्यात भगवंतांची कृपा असल्याशिवाय त्या सुरू आहेत का? तर तो खूप मोठा उत्सव असतो. आपण कधी वृंदावनला जर गेलो, तर त्या वृंदावनमध्ये तिथे बघू शकतो, की या मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तर ते पण लीला जी आहे, ती काय आहे? ती अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेली आहे. आणि सुरुवातीला आपण बघितलं होतं, की कुबेर जी आहेत, की आपण म्हणतो ना, कुबेर जी देवतांचे कोषागार आहेत. तर ते काय आहेत? तर लक्ष्मीने ती कृपा कुबेरजींवर केलेली आहे आणि कुबेरजींना ते धन प्राप्त झालेलं आहे आणि ते पद पण लक्ष्मीच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. तर तो दिवस पण आजचा अक्षय तृतीयाचा दिवस आहे. आणि दुसरं म्हणजे वृंदावनमध्ये बाके बिहारी एक खूप सुंदर मंदिर आहे. बाके बिहारी लाल ना करियो इतना शृंगार की नजर न लग जाएगी. तर ते भजन सगळ्यांना माहीत आहे. तर हे बाके बिहारी जे आहेत,
तर जसं म्हणतात की राधाष्टमीला राधा राणींचं चरण जे आहे, ते वर्षातून फक्त एकदाच आपण दर्शन घेऊ शकतो राधा राणींच्या चरणांचं. तर हे बाके बिहारी जे आहेत, यांचं चरणांचं दर्शन फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळतं. एरवी वर्षभर ते दर्शन आपण कधीच घेऊ शकत नाही. तर वृंदावनमध्ये इतका मोठा उत्सव असतो याचा. वृंदावनमध्ये म्हणजे चंदन यात्रा सुरू होते आणि हे बाकी बिहारींच्या चरण कमलांचं दर्शन होतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की अक्षय तृतीया म्हणजे सोनं खरेदी करायचं स्वतःसाठी आणि पित्र जेवायला घातले, की संपला आपला विषय. परंतु अक्षय तृतीया हा दिवस पूर्ण भक्तिमय आणि पूर्ण श्रद्धामय असा दिवस आहे. आपण धामामध्ये जातो. जेव्हा वृंदावन धामामध्ये जा, तेव्हा तुम्ही बघू शकता, की वृंदावन धामामध्ये हा अक्षय तृतीयाचा पूर्ण उत्सवाचा दिवस असतो. सगळीकडे गर्दी असते. प्रत्येक जण मंदिरामध्ये दर्शनाला जात असतं. कुणी गोपीचंदन, चंदन भगवंतांसाठी उगाळत असतो. कोण काय सेवा करत असतं. तर इतका मोठा उत्सव हा बाके बिहारी मंदिरामध्ये होतो. तर आपण तिथे जाऊ शकत नाही, पण उद्या आपण YouTubeला वगैरे आपण प्रयत्न करू शकतो, की बाके बिहारी यांच्या चरणांचं दर्शन घेण्याचा. हं. याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारताच्या युद्धाची समाप्ती झालेली आहे. म्हणजे सगळं ते कुरुक्षेत्र जे होतं, धक-धक, धक-धक करत होतं, तर ते शांत झालं त्या दिवशी आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी युद्ध समाप्त झालं हे डिक्लेअर केलं गेलं. हं. जगतमाता अन्नपूर्णा देवी, या अन्नपूर्णा देवीचं पण प्राकट्य जे आहे, ते अक्षय तृतीयेचं आहे. तर अशी ही अन्नपूर्णा देवी जी आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवत असती, तर हे अन्नपूर्णा देवीचं प्राकट्य पण याच दिवशी झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे अंमल पुराण आपण म्हटलं जातं, सर्व म्हणजे शिरोमणी आहे सर्व ग्रंथांचा, ते म्हणजे श्रीमद भागवतम. तर या श्रीमद भागवतमच्या निर्मितीचं कार्य हे अक्षय तृतीयापासून सुरू झालं. म्हणजे जेव्हा वेदव्यास यांनी बोलायला सुरुवात केली आणि गणेशजींनी ते काय केलं, ते लिहायला, त्याचं लिखाण करायला सुरुवात केली. तर तो जो दिवस आहे, तो आहे अक्षय तृतीयाचा दिवस. तर श्रीमद भागवतम की जय, की ज्यांच्या कृपेमुळे आणि आज आपल्याला सगळ्यांना हे श्रीमद भागवतम मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण बघितलं, की त्यांनी कसं एकमेकांना सहकार्य करून ते श्रीमद भागवतम लिहिलं, की वेदव्यास म्हणतात, गणेशजी म्हणतात, की मी थांबणार नाही, येणार नाही कुठला. एकदा लिहायला लागलो, की ते लिखाणार आणि तुम्ही जर मला सांगायचं थांबला, तर मी पुढे लिहिणार नाही. वेदव्यासजींना प्रश्न पडतो, की आता हे कसं करायचं? कारण हे त्यांना वाटतं, की काही सगळे स्पीडनी आपण सांगू शकत नाही. काही गोष्टींचा वेदव्यासांना पण सांगताना विचार करावा लागायचा. मग ते म्हणतात, "ठीक आहे." पण मग ते पण अट घालतात, की तुम्ही पण काही समजल्याशिवाय पुढे लिहायचं नाही. मग ते काय करतात, जेव्हा वेदव्यासजींना काही विचार करायचा असतो, त्यावेळेस ते असे कूट श्लोक म्हणतात त्याला, कूट श्लोक. म्हणजे त्याचा ना ते असे टाकायचे ते कूट श्लोक आणि गणपती तिथं लगेच जागेवर थांबायचे. कारण त्यांना ते कळत नसतं, की त्याचं काय आहे मीनिंग आणि तोपर्यंत वेदव्यासजी पुढचा विचार करायचे. तर असे कुट श्लोक वेदव्यासजी टाकायचे. तर हे असं अशा पद्धतीने एकमेकांच्या सहकार्याने ते श्रीमद भागवतम साकारलेलं आहे. तर तो दिवस म्हणजे त्याचं कार्य जे सुरू झालं ते अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि आपण हे पण याच्यातून शिकू शकतो, की जे गणेशजी बुद्धीचे देवता आहेत, ज्यांनी स्वतः श्रीमद भागवतम लिहिलं आणि स्वतः व्यासदेव त्यांना म्हणाले, की जोपर्यंत तुम्हाला त्याचा अर्थ समजत नाही, तोपर्यंत तुम्ही लिहू नका. मग त्या गणपतीची, त्या गजाननाची आपण पूजा करतो. परंतु ते प्रत्येक ठिकाणी भगवंतांना भगवद्गीतेमध्ये असतील, भागवतमध्ये असतील, की श्रीकृष्ण हा वर्णन करत नाहीत. तर श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच. मग त्यांना ते अर्थ उमगल्याशिवाय ते लिहित आहेत का? तर याच्यातून आपण शिकू शकतो, की देवी-देवता ही कसे भगवंतांचे भक्त आहेत. हं. दुसरं म्हणजे ऋषभदेव, जो श्रीमद भगवंतांचा शक्तावेश अवतार आहेत, हे पण ऋषभदेव यांनी 13 दिवसांचा उपवास केला होता आणि 13व्या दिवशी त्यांनी याचा उसाचा रस पिऊन तो संकल्प सोडला होता. तर हा जो संकल्प सोडला तो अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि जैन धर्मामध्ये आपण बघतो 12-24 तीर्थकर मानले जातात आणि त्याच्यातलं प्रथम तीर्थकर म्हणून जे आहेत ते ऋषभदेवांना तो मान देतात. तर हे ऋषभदेव म्हणजे आपण श्रीमद भागवतममध्ये खूप छान अध्याय आहे त्याचा. तुम्ही हवं तर वाचू शकता. आपण त्याच्यामध्ये जास्त डिटेल जाणार नाही. दुसरं म्हणजे भगवान शंकराचार्य हे यांनी कनकधारा म्हणून खूप सुंदर ग्रंथ आहे. म्हणजे ऍक्च्युली मला पण माहित नाहीये हा. परंतु म्हणतात असं खूप सुंदर ग्रंथ आहे, की तो वाचला पाहिजे. तर असा सुंदर भगवान शंकराचार्यांनी हा कनकधारा ग्रंथ जो आहे, तो अक्षय तृतीयेच्या दिवशी लिहिलेला आहे. माता कामधेनू हिचं प्रकटीकरण हे पण अक्षय तृतीयाच्या दिवशी झालेलं आहे. आणि दुर्गा देवीने महिषासुराचा जो वध केलेला आहे,
तर तो वध पण याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला आहे. तर ही दुर्गा देवी म्हणजे कोण आहे? भगवंतांची शक्ती आहे. योगमायेचंच हे विस्तारित रूप आहे आणि ही योगमाया म्हणजे भगवंतांची बहिरंग शक्ती म्हणजे दुर्गा देवी, तीच म्हणजे पार्वती आहे. आणि आपण बघितलं की शिवजी पण भगवंतांचे भक्त आहेत. तर हे पती पत्नी कशा पद्धतीने भगवंतांची सेवा करतायत. म्हणून आपण बघू शकतो की कधी कधी काही सेवा अशा येतात. जसं दुर्गा देवीचं काम काय आहे की त्या त्रिशूलाने प्रत्येक जीवाला त्रस्त करायचं. तर कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये पण अशा काही सेवा येतात की प्रत्येक सेवेमध्ये आपल्याला एकदम असं सुख आणि आनंद आणि लगेच म्हणजे आपल्याला पाहिजे तसं असं होईल असं प्राप्त होत नाही की आपल्याला मला आनंद मिळतोय ना मग मी ती सेवा करेल, मला छान वाटतंय ना तरच मी ती सेवा करेल, ह्या सेवेमध्ये मला खूप संघर्ष येतोय, ती सेवा नको मला. तर आपला खरा सेवाभाव नाही, याच्यातून खरे जे वैष्णव असतात प्रामाणिक, ते जे काही प्राप्त होतं आपल्या वरिष्ठांकडून ते प्राप्त करून घेतात आणि ती प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात. तर दुर्गा देवीला सुद्धा असंच भगवंतांनी सेवा दिलेली आहे की ती सगळ्यांना अगदी त्रस्त करते. आता मायाशक्ती आपल्याला कोणाला वाटतं की मायेच्या प्रभावात आपण यावं, परंतु ती सेवा दिलेली तसा पाहायला गेलं तर तो नकारात्मक रोल आहे. परंतु तरी हे शिवजी, पार्वती आपण बघतो की कशा पद्धतीने भगवंतांची सेवा करत आहेत. तर दुर्गा देवीनी पण त्या असुराचा वध या दिवशी केला होता. म्हणून आपण याच्यामधून ह्या गोष्टी शिकू शकतो की कशा. आणि सगळ्यात महत्वाचं की लीग ऑफ डिव्होटीज श्रील प्रभुपादांनी 1900 मला वाटतं 53 मध्ये लीग ऑफ डिव्होटीची स्थापना केली होती. तर त्यांनी सुद्धा ती स्थापना अक्षय तृतीयाचा मुहूर्त बघून केली होती. तर ते पण आपण म्हणजे जस्ट मला आठवलं म्हणून मी सांगितलं. तर कशा पद्धतीने ती पण त्या दिवशी त्यांनी स्थापना केली होती. आणि दुसरी एक लीला या दिवशी घडलेली आहे. खूप छान लीला आहे ती. दक्षिण भारतामध्ये सिंहाचलम म्हणून एक स्थान आहे. कदाचित आपण गेलेलो पण असेल कुणी आपल्यातलं. तर ते सिंहाचलम म्हणून तिथे एक स्थान आहे आणि तिथे खूप सुंदर अशी अद्भुत अशी मूर्ती आहे. तर ती मूर्ती म्हणजे कशी आहे? वराहदेव आणि नरसिंहदेव यांचं एकत्रित रूप आहे. म्हणजे वरून ती वराहदेव आहेत आणि खालून ते काय आहेत? नरसिंहदेव आहे. मध्ये म्हणजे खाली मनुष्य आणि नरसिंह असं त्यांचं रूप आहे. यांना आपण लक्ष्मी नरसिंह म्हणतो. लक्ष्मी नरसिंह मंदिर असं प्रसिद्ध आहे. तर हे स्थान असं आहे की या ठिकाणी प्रल्हाद महाराजांनी नाही, हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांना त्या ठिकाणी आणलं आणि तिथला तो एक कडा आहे, उंच डोंगर आहे. तिथून त्यांनी प्रल्हाद महाराजांना खाली ढकललं आणि खाली ढकलल्यानंतर त्यांच्यावर परत एक पर्वत टाकण्यासाठी, एक पहाड टाकण्यासाठी तोही त्यांनी ढकलला आणि तो ढकलला, तो फेकला वरून. तर जेव्हा तो फेकला म्हणजे खाली ऍक्च्युअली प्रल्हाद महाराज खाली पडले आणि नंतर ते जो पहाड आहे तो वरून ढकलल्यानंतर भगवंत त्या पहाडावर बसले आणि बसून त्यांनी नरसिंह भगवंतांना खालून समुद्रातून बाहेर काढलं आणि प्रल्हाद महाराजांचं रक्षण केलं. तर ते स्थान म्हणजे आहे सिंहाचलम म्हणजे लक्ष्मी नारायण नरसिंह लक्ष्मी जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं आहे. तर याच्यातून आपण बघू शकतो की प्रल्हाद महाराज जे आहेत जेव्हा खाली पडले म्हणजे असं नव्हतं की भगवंतांनी आता त्यांना वरून ढकलायच्या आधीच त्या तयारीमध्ये भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं आणि आता लगेच त्यांना झेललं, असं नाही. की त्यांना खाली पडले ते तोपर्यंत त्यांना विश्वास, श्रद्धा ठेवावी लागली की भगवंत माझं रक्षण करतील आणि नंतर भगवंतांनी त्यांचं रक्षण केलेलं आहे. तर या लीलेमधून आपण आपल्या जीवनामध्ये काय शिकू शकतो? की आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही संकट येतात, काही संघर्ष येतात आणि आपल्याला असं अपेक्षा असते की अरे ते संकट यायच्या आधी, तो संघर्ष व्हायच्या आधीच भगवंतांनी माझं रक्षण करावं. प्रल्हाद महाराजांना सुद्धा वाट बघावी लागलेली आहे. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा काही असे संकट येतात, तेव्हा आपण सुद्धा आपलं रक्षण भगवंत करतील, ही श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. असं नाही की आता माझं संकट आलं, यायच्या आधी भगवंतांनी रक्षण केलं नाही ना, आता काय भगवंताचं काय खरं आहे का? आणि देव आहे की नाही? तर असं नाही की आपला तो श्रद्धा, आपली ती विश्वास असला पाहिजे आणि एका वैष्णवासाठी तर हे खूप काही शिकण्यासारखं आहे. तर ती लीला पण अक्षय तृतीयाच्या दिवशी घडलेली आहे. आणि दुसरी म्हणजे जेव्हा भगवंत प्रल्हाद महाराजांचं रक्षण झालं आणि जेव्हा नरसिंह भगवंत प्रसन्न झाले आणि ते त्यांना म्हणतात, की "तू काही वर माग." त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात, की "वराह रूपामध्ये तुम्ही माझ्या काकांचा वध केलेला आहे आणि आता ह्या अवतारामध्ये, नरसिंह अवतारामध्ये तुम्ही माझ्या पित्याचा वध केलेला आहे." तर हे वराह रूप आणि हे नरसिंह रूप रूप मला बघायचं आहे. ते रूप मला इथं तुम्ही साकार त्याच्यासाठी मला एक मंदिर बांधायचं आहे.
असं प्रल्हाद महाराज ती इच्छा व्यक्त करतात. मग ते रूप जे आहे वराह तेच लक्ष्मी नरसिंह आपण जे म्हणतो, तर भगवंत ते त्या रूपामध्ये अवतीर्ण होतात आणि मग नंतर तिथं खूप सुंदर मूर्ती तयार होती. मग त्याच्यानंतर खूप लाखो वर्ष जातात आणि नंतर लाखो वर्षानंतर ते काय होतं, ते परत लुप्त होऊन जातं तिथलं. आणि नंतर काही लाखो वर्षानंतर श्रीमद भागवतम मध्ये याचं वर्णन येतं. ते ह्या राजाचं पुरुव्रत म्हणून आहे, तर तो उर्वशी बरोबर, म्हणजे उर्वशी ही अप्सरा आहे, तर उर्वशी बरोबर ते तिथं भ्रमण करत असतो आणि तिथं ते काही काळ राहतात आणि तिथं स्वप्नात येऊन मग हे लक्ष्मी नरसिंह येऊन सांगतात की मला इथून बाहेर काढ आणि माझ्यासाठी एक सुंदर मंदिर तयार कर. आणि मग नंतर उर्वशी आणि तो राजा ते दोघ जण शोधतात आणि मग खूप सुंदर मंदिर पुरुव्रत राजा त्यांच्यासाठी तयार करतो. मग नंतर परत काही काळ म्हणजे परत काही लाखो हजारो वर्ष जातात आणि त्याच्यानंतर रामानुजाचार्यांचा तो काळ असतो. रामानुजाचार्य जगन्नाथपुरीला येतात आणि जगन्नाथपुरीला आल्यानंतर ते तिथे जातात दर्शनाला. तर तेव्हा तिथले लोक जे असतात, लोकल लोक, ते सगळे म्हणतात की हे शिवलिंग आहे, हे शिवलिंग आहे. पण रामानुजाचार्य म्हणतात की हे शिवलिंग नाही, हे लक्ष्मी नरसिंह आहेत. पण एक असतं की उर्वशीला जेव्हा ते दृष्टांत होतो, त्यावेळेस उर्वशीला एक आज्ञा दिलेली असती भगवंतांनी, की मला इथं चंदनाचा लेप लाव तू रोज, ही उर्वशीला आज्ञा दिलेली असती. त्यामुळे उर्वशी काय करायची, त्या लक्ष्मी नरसिंहांना रोज चंदनाचा लेप लावायची रोज. आणि त्यांनी काय झालेला असतो, तो लेप असा असतो की तो रोज लावून 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 त्याच्यावर असा थर आलेला असतो. आणि त्यामुळे ना ते कळतच नाही की ते सगळेजण ते म्हणतात की पिंड आहे, म्हणजे शिवजींचं स्थान आहे. आणि मग नंतर हे येतात, रामानुजाचार्य येतात आणि वेगवेगळ्या शास्त्रांच्या आधारे ते स्थापित करतात की ते वास्तविक नरसिंह नरसिंह वराह यांचा हे आहे, यांचे विग्रह आहेत. आणि मग नंतर ते त्याच्यावर तिथं खूप छान मंदिर ते स्थापन करतात तिथे. तर इथे पण आता आपण बघतो की अक्षय तृतीयाला इस्कॉनचे मंदिर असतील किंवा अजून कुठले वृंदावनमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये चंदन यात्रा सुरू होती. तर 21 दिवस ही चंदन यात्रा असते. भगवंतांना शीतल ठेवण्यासाठी चंदन लावलं जातं. आणि ह्या मंदिरामध्ये मात्र 365 दिवस रोज चंदन लावलं जातं. बघा म्हणजे किती वेगळं आहे. आणि ते चंदन लावलं जातं आणि ते पण असं लावलं जातं की आज जे चंदन लावलेलं आहे ते उद्या त्याचं भगवंतांचं चंदन काढलं जात नाही. त्याच्यावरच तो दुसरा थर दिला जातो. त्याच्यावर तिसरा थर. असं करत करत 365 दिवस ते चंदन लावलं जातं. फक्त अक्षय तृतीयाचा एक दिवस असा असतो की ते पूर्ण चंदन भगवंतांच्या अंगावरचं काढलं जातं आणि ते महाप्रसादाच्या रूपात सगळ्यांना दिलं जातं. आणि जी ओरिजिनल जी मूर्ती आहे, जी मूर्ती नाही म्हणू शकत, विग्रह आहेत साक्षात भगवंतांचे ते, तर साक्षात लक्ष्मी नारायणांचे जे विग्रह आहेत आहेत ते ओरिजिनल जे दर्शन आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी दिलं जातं तिथे त्या दिवशी. तर हा दिवस इतका मोठा उत्सव आहे तिथे. आणि म्हणजे विचार करा ना की ती मूर्ती आपल्याला कळतच नाही वर्षभर कशी आहे. फक्त अक्षय तृतीयाच्या दिवशी ते दर्शन मिळतं. तर इतका तिथे मोठा उत्सव असतो आणि खूप दुरून दुरून लोक ते काय करतात, ह्या वराह नरसिंहांच्या दर्शनाला येत असतात आणि ती कृपा प्राप्त करत असतात. म्हणून जो आहे असा हा विग्रह फक्त त्याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी त्याचं दर्शन होतं. तर अशा पद्धतीने ही जी दर्शन आहे ते आपल्याला फक्त अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला तिथे भेटलं जातं, मिळतं. आणि दुसरं म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये की जगन्नाथपुरीमध्ये पण ही चंदन यात्रा केली जाते. तर जेव्हा पांडव जे आहेत ते अज्ञातवासामध्ये होते आणि विराट राज्यामध्ये ते राहत होते. आणि जेव्हा विराट राजाला म्हणजे माहिती झालं की हे ऍक्च्युली पांडव आहेत आणि पांडव त्यांना माहित असतं हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. तर विराट राजाला इतका आनंद होतो आणि तो युधिष्ठिर महाराजांना विनंती करतो की तुम्ही भगवंतांचे भक्त आहात, भगवंत तुमचं म्हणणं नाकारणार नाहीत, तुम्ही भगवंतांना इथे घेऊन या. विराट राजा, तर माझं म्हणजे सार्थकी लागेल मी भगवंतांचं दर्शन घेतल्यावर. मग हे सगळे ऍक्सेप्ट करतात, म्हणतात हो ठीक आहे. परंतु युधिष्ठिर महाराज त्यांना सांगतात की ते इथे येतील, मी कृष्णांना बोलवतो भगवंतांना, परंतु तुम्ही इथे काहीतरी अशी अरेंजमेंट करा. की ते म्हणतात की तुम्ही असा नौका विहार वगैरे असं काहीतरी आयोजन इथे करा. आणि मग विराट राजा इतकं सुंदर आयोजन त्याचं करतो आणि मोठा नौका विहार, मग भगवंतांना चंदन लेप, चंदन लावलं जातं. तर अशा पद्धतीने ती नौका विहार लीला पण सुरू होते आणि ते भगवंत येतात तिथे. आणि मग विराट राजा जो आहे तो खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तर इथे जगन्नाथपुरीला पण मला वाटतं ती लीला घडते. म्हणजे जगन्नाथपुरीच्या त्या ठिकाणी नरेंद्र सरोवर आहे. तर त्या नरेंद्र सरोवरामध्ये पण ही लीला केली जाते. भगवंतांना चंदन लावलं जातं आणि ते काय केलं जातं, त्यांची नौका विहार यात्रा काढली जाते. आणि हे 5 पांडव जे आहेत
तर ते शिवलिंगाच्या रूपामध्ये म्हणजे पाची पांडव पण त्याच्यात सहभागी झाले होते. तर आपण बघू शकतो की हे पाची पांडव पण त्या उत्सवामध्ये काय होतात, सहभागी होतात आणि अजून पण म्हणतात की ते पाची पांडव शिवलिंगाच्या रूपामध्ये तिथे आहेत म्हणून. तर अशा पद्धतीने हे आज आपण बघितलं की कशा पद्धतीने अक्षय तृतीयाचा दिवस किती पवित्र आहे. अजून पण काही काही कथा इतक्या डिटेल्स आहेत, परंतु वेळेअभावी जेवढं घेता येईल फास्टमध्ये मी तेवढं घेण्याचा प्रयत्न केला. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया म्हणजे आपण फक्त आपली इंद्रिय तृप्ती आणि एक धार्मिक काहीतरी कार्य केलं तर असं नाहीये. तर आपण सुद्धा या दिवशी आपण म्हणतो ना अक्षय काही जे काय आहे ज्याचा क्षय नाही झाला पाहिजे. तर कशाचा क्षय होत नाही या जगामध्ये आपण कशाचीही प्राप्ती करू देत. त्याचा क्षय हा होणारच आहे. नाश होणार आहे. आपण भौतिक गोष्टींची आसक्ती धरली तरी त्याचा नाश होणारच आहे. तर आपण भगवंतांच्या सेवेची कामना करावी आणि भगवंतांची सेवा प्राप्त करण्याची इच्छा प्रदर्शित करावी भगवंतांपुढे आणि जे कधीही नाश पावणार नाही अशी भगवंतांची कृपा आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करायला पाहिजे. तर अशी प्रार्थना आपण उद्याच्या दिवशी भगवंतांना केली पाहिजे. काहीतरी सेवा केली पाहिजे. तुमच्या घरामध्येही लड्डू गोपालजी असतील, काही असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही चंदन नसेल तर गोपीचंदन तरी सगळ्यांकडे असतं. तर ते गोपीचंदन लावण्याचा प्रयत्न करा. भगवंतांना प्रार्थना करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे अक्षय तृतीयाला पित्र जेवायला घालतो. तर त्याचा उद्देश काय आहे, की असं नाही की कुकिंग केलं, स्वयंपाक केला आणि ते पहिलं पितरांना दिलं. तर ते जे पित्र जे आहेत आपले पूर्वज, ऍक्च्युअली ज्यांना मुक्ती प्राप्त नाही झालेली, ते भगवंतांचा प्रसाद आम्हाला कधी मिळेल महाप्रसाद, ज्याच्यातून त्यांना मुक्तीची द्वारं उघडणार आहेत. तर ते त्याची अपेक्षा करत असतात, त्याची प्रार्थना करत असतात आणि आपलं कर्तव्य आहे, की म्हणतात ना एखादा पुत्र एखाद्या पित्याचा उद्धार करतो. जर तो पुत्र पित्याचा उद्धार करत नसेल, तर तो पुत्र म्हणजे मूत्र आहे. म्हणजे पुत्राची प्राप्ती कुठून होते? तर तिथून प्राप्ती होते. म्हणून जर असा पुत्र जर उद्धार करू शकत नसेल, तर तो मूत्राप्रमाणे आहे. जसं मूत्र त्यागतो, तसा तो पुत्र त्यागला पाहिजे, असं शास्त्र सांगतं. आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार आपण कसा करू शकतो? तर आपण भगवान श्रीकृष्णांना एक तुलसी पत्र ठेवायचं, जे काही सात्विक जे बनवलेलं आहे, बिना कांदा लसूण विरहित. भगवान श्रीकृष्णांच्या फोटो पुढे ठेवून आपण त्याच्यावर तुलसी पत्र ठेवू शकतो आणि 3 वेळा हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. हा महामंत्र म्हणून आपण प्रार्थना करू शकतो आणि ती महाप्रसाद जो भोग लावलाय, तो जेव्हा आपण बाहेर घेतो, तेव्हा तो महाप्रसाद बनतो. आणि तो महाप्रसाद आपण जे पित्र रूपाने जेवायला येतायत आपल्याकडे, त्यांना जर दिला, तर मैत्रिणींनो विचार करा आपल्या पूर्वजांचा किती मोठा उद्धार होईल आणि त्याच्यातून आपल्याला त्यांचे किती आशीर्वाद प्राप्त होतील. तर ही गोष्ट आपण खरं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी केली पाहिजे आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला माहित आहे, तर आपण ते करू शकतो आणि तरच आपली मुलं आपल्यासाठी ते करू शकतात. तर हा खरा अक्षय तृतीयाचा हा एक आपण म्हणू शकतो, की खऱ्या अर्थाने आपण साजरी करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एवढा वेळ मला सहन केलं. अ, मी प्रयत्न केला सांगणं काही चुकलं असेल तर कृपया क्षमा करा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कोणाला काही आठवत असेल, काही ॲड करायचं असेल किंवा काही तुमच्या काही कमेंट्स असतील, तरी तुम्ही शेअर करू शकता. हरे कृष्णा. माताजी सेटिंग चेंज करताय का? अजून थोडा वेळ सहन केलं असतं आम्ही, तसं काही नाही, चाललं मला असतं. ते घड्याळाचा काटा बघून बघून आता माझ्यावर प्रेशर यायला लागलं होतं. त्यामुळे काही कथा अशा शॉर्ट केल्या मी नंतर. मैत्रिणींनो तुम्ही आता म्हणजे काही बारामतीतल्या इथले असतील काही लोकल तर त्यांच्यासाठी आहे, की आपल्या महिलांसाठी म्हणजे आम्ही पण प्रयत्न करतो, की वेगवेगळे फेस्टिव्हल याचं ज्ञान म्हणजे आज पण आपण अक्षय तृतीयाचं बघितलं, तर तुम्ही फक्त त्याच्यावर विचार करा, की याच्यामध्ये सगळ्या ज्या लीला आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांच्या किंवा सगळे भगवंतांच्याच लीला आहेत. पाडव्याचं पण आपण बघितलं म्हणजे आतापर्यंत जे जे काही फेस्टिव्हल बघितले ते सगळे भगवंतांशी कनेक्टेड आहेत आणि श्रीमद भगवद्गीतेची जी वाणी आहे रोज आपण ऐकतोय तुम्ही रोज वेळात वेळ काढून जॉईन असतात आणि आमच्या पण सगळ्या मैत्रिणी इतके छान त्याच्यामध्ये आणि किती अडचणींमधून देतात. त्याच्या आनंदगोपी माताजी आहेत, पवित्र लीला माताजी आहेत, नित्यसखी माताजी आहेत, दीपाली माताजी आहेत, आपल्या श्री तुलसी माताजी आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या जॉईन होण्यामुळे आम्हालाही उत्साह येत आहे आणि खरं तर हे त्याचं कनेक्शन आहे. हे जे आपण ऐकतोय, परंतु हे सगळं गीतेशी कनेक्टेड आहे. जे श्लोक आपण रोज पठण करतोय, ऐकतोय, तर त्याचंच हे रूपांतर आपण म्हणू शकतो, प्रतिरूप आहे. तर प्रयत्न करा सगळ्या जणींनी रेग्युलरली जॉईन करण्याचा आणि आमचाही उत्साह वाढवण्याचा. आणि दुसरं असं होतं, की 18 जून ते 23 जून या काळामध्ये आम्ही ना 6 दिवसांचा एक भगवद्गीता कोर्स घेणार आहोत महिलांसाठी. आणि वेळ संध्याकाळची असेल
स्लाइड पिक्चर प्रसाद असं त्याचं शील असेल, तर आपल्यातल्या कुणी मैत्रिणी उत्सुक असेल, तुम्ही नक्की हा कोर्स करा. जून मध्ये आहे, जेणेकरून शाळा वगैरे सुरू होऊन सेटल होऊ शकतो आपण सगळे. तर रुपाली कालेर माताजींना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ग्रुपमध्ये नसेल तर तुम्ही जॉईन पण होऊ शकता. आणि या गीता कोर्ससाठी तुम्ही आताही आमच्याकडे ते नावं रजिस्ट्रेशनसाठी देऊ शकता. थँक्यू. हरे कृष्ण. आता काही कोणाला प्रश्न असेल तर तुम्ही हे करू शकता. थँक्यू. केलंय चेंज सेटिंग आणि तुम्हाला होस्ट करते. खूप छान सांगितलं माताजी. अक्षत्रियेचे महत्व खूप खूप छान. संधी शक्तीमध्ये तुम्हाला होस्ट करते. हरे कृष्ण माताजी. आय थिंक ते लेफ्ट झालेत का? नाही. हरी बोल संधी शक्ती माताजी. आहे ना मी. हरे कृष्ण माताजी. हा हरी बोल माताजी बोला. हा ते मग तुम्ही सांगितलं की कृष्णाला भोग दिल्यानंतर ते पित्रांना दिलं प्रसाद चालतो. होय माताजी. माताजी हा माताजी हा बोला तुम्ही बोला. तुम्ही सांगितलं ना की जे आपण घरात स्वयंपाक बनवतो ते कृष्णाला जेवण दिल्यानंतर त्यातलंच पित्रांना दिलं तर बाकीचं राहिलेलं आपण खाल्लं तर चालतं का मग? महाप्रसादच आहे ना तो. तो त्यांना आपण म्हणजे आताही आपण घरामध्ये जे कुकिंग करतो हो तर ते पित्रांना आपण जेवण देतो. म्हणजे जे पित्र म्हणून आपण त्यांना बोलावतो आणि त्यांना तो देतो जेवण. मग आपण काही वेगळं थोडंच आपल्याला बनवतो. तर हं. भगवंतांचा महाप्रसाद तो आपोआप सगळा जे स्वयंपाक बनवतो तो सगळा प्रसादच बनतो ना मग. नाही मग नाही पण आपण जे ताट बनवतो कृष्णाला कृष्णासाठी ते कृष्णाच्या पुढचं ताट घेतलं आणि त्या पित्रांच्या ताटात थोडं थोडं सगळं ठेवलं पदार्थ आणि बाकीचं शिल्लक राहिलं तर आपण खाल्लं तर चालेल का? हो हो नक्की नक्की. भगवंतांचा महाप्रसाद सगळ्यांसाठी आहे. धन्यवाद माताजी हा विचारल्याबद्दल सांगितल्याबद्दल. थँक्यू. हरे कृष्ण. नेहा माताजी तुम्हाला काही हा. विचार? हो बोला. हरे कृष्ण माताजी. मला फक्त एक शेअर करायचं होतं. तुम्ही जे सिंहाचलमचं सांगितलं ना, तर आम्ही आता गेलो होतो नरसिंह यात्रेला, तेव्हा तिथे दर्शन झालं आमचं. खूप सुंदर दर्शन झालं तिथे. ते अरे वा. सांगायचं होतं फक्त. मानस ती स्टोरी मानस तेव्हा यात्रा ऐकलेली होती करून आज. आला तुम्ही. सॉरी काय मानस म्हटलं? यात्रा करून आला म्हटलं तुम्ही. मानस यात्रा आता. हो त्यामुळे आता माझी मानस यात्रा तेच म्हणणार होते. इतकं छान वाटलं ना ऐकताना तुम्ही सांगत असताना की अरे आपण परत तिकडे जाऊन आलो असं. खूपच सुंदर आहे आणि ते सिंहाचलम. थँक्यू सो मच. हरी बोल माताजी. हा हरे हरी बोल. कृष्ण. धन्यवाद प्रणाम माताजी. खूपच म्हणजे इतकं सुंदर लेक्चर झालं की पूर्ण लेक्चर लिहितच बसले होते. म्हणजे सगळे पॉइंट सगळे काढत बसले होते. कारण खूप अनमोल असं सगळं ज्ञान तुम्ही देत होता. आणि इतका म्हणजे मूड तयार झालाय तो अक्षय तृतीयेचा आधीच म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सगळ्यांनी जर आहे ना उद्या 64 माळा जप जर केले ना तर खूप छान होईल. कारण आहे ना जे काही आहे ते ना हे होणार आहे. म्हणजे अक्षय म्हणजे अगदी बाकी आपण काही करतो. पण हरिनाम हे ना जर आपल्या जीवनामध्ये अक्षय राहिलं ना तर ते सगळ्यात खूप मौल्यवान होऊन जाईल आपलं जीवन. आणि भगवंतांची गुरु महाराजांची सगळ्यांची कृपा आपल्यावरती होईल. आणि पहाटे 3 पासून जर आपण जप सुरू केले ना तर नक्कीच आपले जप होऊ शकतात. आणि ट्राय करायला काय हरकत नाही. संध्याकाळपर्यंत होऊ शकतात. आणि बघा प्रयत्न करून झाले तर भगवंतांची कृपा गुरु महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपले सुरू करा. थँक्यू. नक्कीच माताजी. आणि श्रवण कसं करावं हे पण आम्ही तुमच्याकडून शिकतोय. आणि तुम्ही सगळ्या क्लासचं सार तुम्ही सांगितलं. मी नाही सांगितलं की आपण काय करायचंय उद्या. तर उद्या आपला नामामृतचा क्लास असेलच उद्या. तर असंही आपला एकत्रित जपा, थोडंसं हरिनामाविषयी श्रवण होणार आहे. आणि मैत्रिणींना आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा आपण उद्या प्रार्थना करायची त्यांच्यासाठी. जसं माताजी म्हणाल्या त्यांच्यासाठी जप करा. म्हणजे सगळ्यांनीच करायचंय. आम्ही सगळ्यांनी जप करूया. वैष्णवांना प्रसादासाठी बोलवूया भक्तांना. भगवंतांचा प्रसाद हे करूया. तर जेवढं काही करता येईल तेवढं करूया. आणि उद्याच्या नामामृतसाठी सुद्धा सकाळी सगळ्या जणी उद्याच्या शुभ मुहूर्तावर जॉईन व्हा. थँक्यू. जास्तीत जास्त करूया सगळेजण एकत्र उद्या.
आहे कोणाला करायचंय अजून? खूप छान झालं लेक्चर माताजी. अक्षय तृतीया मस्त समजली. थँक्यू माताजी. पण आता आपण सगळेजण आचरणात आणू. आता माझ्यासाठी पण तेच आहे, तुमच्यापेक्षा हो मी ना. स्वतःला आचरणात जेव्हा आणू तेव्हा खऱ्या अर्थाने अक्षय तृतीया सेलिब्रेट केली असं म्हणू शकतो. नक्कीच प्रयत्न करूया एकमेकांचा उत्साह आणि एकमेकांना उत्साह देऊन. थँक्यू माताजी. थँक्यू. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर सांगितलं तुम्ही अक्षय तृतीया महत्व आणि सगळ्या कथा रिलेटेड विथ अक्षय तृतीया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माताजी. मी आपलं आहे असं कॉपी केली, माझं स्वतःच काहीच नाहीये त्याच्यात. पण तुमचं सगळ्यांचं अफाट वाचन आणि अभ्यास आहे, एवढं नक्की. काही नाहीये माताजी. जे प्रभुपादांनी दिले ते फक्त पोहोच करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि तुम्ही आम्हाला उत्साह देताय म्हणून आम्ही काहीतरी बोलू शकतो. तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सेवा मिळते. त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच माताजी. तुमच्यामुळे आम्ही मनापासून आम्हाला पण ऐकावं असं वाटतं होतं आणि खूपच छान सांगतायत. थँक्यू. हरे कृष्णा. चालेल. काही नसेल कोणाला काही सांगायचं, काही ऍड नसेल, प्रश्न नसेल तर थांबूया माताजी मग. हरी बोल माताजी. दंडवत प्रणाम. एवढं सुंदर लेक्चर दिलंय की ऐकतच राहावं वाटत होतं. एवढ्या छान छान स्टोरीज ऐकायला मिळाले. आमचं सौभाग्य आहे माताजी. एवढं तुम्ही छान अभ्यास करून एवढे पॉइंट्स काढून. माताजी, जे बोलण्याचा आनंद एवढा नसतो ऍक्च्युली. तुमचा सगळ्यांचा ऐकणाऱ्यांचा आनंद इतका मोठा वाटतोय की आम्हाला आता वाटतंय की तो आनंद आम्ही घ्यावा आता. त्यापेक्षा श्रोत्याला जास्त आनंद मिळतो कधी पण. तर तो श्रोता बनण्याची संधी भगवंतांनी आम्हालाही द्यावी अशी प्रार्थना आम्ही करतोय. नक्की नक्की माताजी. तुम्ही तर ऐकत आहातच ना. एवढे नोट्स काढता, एवढे छान छान सगळे पॉइंट्स ते बोलणं वेगळं आणि नुसता फक्त आनंद घेणं, त्याचा श्रवण करणं. त्याचा श्रवण करण्याचा आनंद आम्हालाही प्राप्त हो तुमच्यासारखा. आमच्यासाठी प्रे करा. हो हो नक्की माताजी. चालेल. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना थँक्यू. हरे कृष्ण. हरी हरे उद्या सगळे कृष्ण. जॉईन करा बरं का पण सकाळी नामामृतला आपल्या. हो 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 माताजी. हो चालेल चालेल. ओके. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. माताजी कोण आहे होस्ट? कोण आहे? मीच आहे का? बहुतेक तुम्हालाच होस्ट केलंय काय की माताजींनी असं म्हणत होत्या त्या. थांबूया मग. थँक्यू. हरे कृष्ण. ओके. हरे हरे कृष्ण. कृष्णा.